नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, आज मी या व्हिडिओमधून सर्व पितरी अमावस्यापर्यंत म्हणजेच आपल्याला पितृपक्षापर्यंत कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत अशा मी 10 सेवा घेऊन आलेल्या आहेत आणि या सेवा तुम्ही रोज करायच्या आहेत. या 10 महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत आपण ते या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. कालच मी पितृपक्षामध्ये काय काय करायचं त्या गोष्टीसुद्धा सांगितल्या आहेत. कालच एका व्हिडिओमधून मी तुम्हाला तो पोस्ट केला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर या व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक लावते. तर तेव्हा तुम्ही तोही व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पितृपक्षामध्ये कोणकोणते सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि पितृपक्षामध्ये कोणती काळजी घ्यायची आहे त्या सर्व गोष्टी मी सांगितल्या आहेत. आणि आजच्या या व्हिडिओमधून मी अशा मुख्य 10 गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्ही या पितृपक्षाच्या कालावधीत केल्या पाहिजेत. चला तर मित्र हो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पितृपक्ष हा हिंदू कॅलेंडरमधील एक काळ आहे जो एखाद्याच्या पूर्वजांचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी समर्पित असतो. हे सहसा 15 दिवस या पितृपक्षामध्ये असतात आणि या काळामध्ये आपल्याला पूर्वजांचे स्मरण करायचे आहेत, त्यांच्या गाथा गायच्या आहेत आणि त्यांच्यासाठी काय सेवा करायच्या आहेत की जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. म्हणून आता पितृपक्षादरम्यान आपल्याला 10 महत्त्वाच्या गोष्टी काय काय करायच्या आहेत ते आता आपण सुरू करूया. तर सर्वात पहिला म्हणजे आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे, तर्पण करायचं आहे. म्हणजेच तीळ, जव आणि कुसा गवत मिसळलेले पाणी दररोज आपल्या पूर्वजांना आपल्याला अर्पण करायचं आहे. तर्पण म्हणून हा ओळखला जाणारा विधी मृत आत्म्यांची तहान भागवण्यासाठी केला जातो. म्हणून आपल्याला रोज आपलं आंघोळ झाल्यानंतर ही पहिला विधी आपल्याला करायची आहे. तर्पण करायचं आहे, सूर्याला पाणी घालायचं आहे. नंतर आचार श्राद्ध विधी म्हणजेच श्राद्ध समारंभ करायचा आहे. जर आपल्या पितरांचं पहिलंच वर्ष श्राद्ध असेल किंवा 3 वर्ष श्राद्ध आपण व्यवस्थितरित्या ब्राह्मणांना बोलवून करत असतो, ते जर या पक्षामध्ये करायचं असेल तर तुम्हाला ब्राह्मणांना बोलवून ते व्यवस्थितरित्या करून घ्यायचं आहे. आणि ज्यामध्ये पितरांना अन्न अर्पण करणे हा समाविष्ट आहे. आपण त्या विधीमध्ये अन्न अर्पण करत असतो. हे सामान्यतः विशिष्ट चंद्राच्या दिवशी केले जाते, जे मृत व्यक्तीच्या पुण्यतिथीशी संबंधित असते. आता विशेष अन्न तयार करायचं आहे. पुढची गोष्ट म्हणजे विशेष अन्न तयार करा. म्हणजे जेवण बनवताना तुम्हाला पूर्वजांच्या आवडीच्या सर्व पदार्थांचा समावेश करायचा आहे, ज्यामध्ये सहसा खीर, गोड तांदळाची खीर, तांदूळ, डाळ किंवा ज्या आपल्या हंगामी पिकामध्ये ज्या भाज्या असतात त्यावेळेच्या त्या सर्व तुम्हाला भाज्या करायच्या आहेत. आणि तुमच्या पूर्वजांना, पितर लोकांना कोणकोणत्या भाज्या आवडत होत्या त्या सर्व भाज्या या 15 दिवसात आपल्याला नैवेद्य करून ठेवायचं आहे. रोज दही भाताचं नैवेद्य आपल्याला घरावरती ठेवायचंच आहे. आणि नंतर या महिन्यामध्ये ब्राह्मणांना आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करायचं आहे. दान हा पितृपक्षाचा महत्त्वाचा पैलू आहे. गरीब आणि ब्राह्मणांना अन्न, वस्त्र आणि इतर आवश्यक वस्तू दान केलेल्याला खूप महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांच्या नावाने दान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. या काळामध्ये उपवास पाळणे सुद्धा खूप चांगले मानले जाते. पुष्कळ लोक पितृपक्षाच्या विशिष्ट दिवशी उपवास करतात, विशेषतः ज्या दिवशी ते श्राद्ध करतात त्या दिवशी. उपवास हा स्वतःला शुद्ध करण्याचा आणि आध्यात्मिक गुणवत्तेचा मार्ग म्हणून पाहिला जातो. आणि म्हणून ज्या दिवशी आपण श्राद्धाचं कार्य करणार आहे तेव्हा पितरांना जेवू खायला घातल्याशिवाय आपण काहीही खायचं नाही. पूर्ण नैवेद्य झाल्यानंतर, नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला अन्नग्रहण करायचं आहे. पुढची गोष्ट म्हणजे गायी, कुत्रे आणि कावळ्यांना खायला द्या. पितृपक्षात गाय, कुत्रे, कावळ्यांना खायला देण्याची प्रथा आहे. कावळे विशेषतः पूर्वजांचे दूध मानले जातात आणि त्यांना खायला घालणे हा मृत आत्म्यांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे असं म्हटलं जातं. म्हणून कावळ्यांना नेहमी आपल्या जेवणातील ताजी चपाती जेव्हा आपण करतो तेव्हा कावळ्यांसाठी बाहेर ठेवायची आहे.
नंतर या दिवसामध्ये पवित्र ग्रंथांचे पठण करायचं आहे. या काळात भगवद्गीता किंवा गरुड पुराण यासारख्या पवित्र ग्रंथांचे जप किंवा वाचन करायचं आहे. हे सुद्धा खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की पूर्वजांच्या आत्म्यांना शांतीकडे मार्गदर्शन करण्यास मदत होते. म्हणून या 15 दिवसामध्ये तुम्हाला भगवद्गीता आणि गरुड पुराण यांचं पवित्र ग्रंथांचं वाचन करायचं आहे. नंतर पुढची गोष्ट म्हणजे नवीन सुरुवात करणे टाळायचे आहे. म्हणजे एखादा नवीन उपक्रम सुरू करायचा असेल किंवा घर घ्यायचं असेल, एखादी गाडी घ्यायची असेल किंवा एखादी वस्तू नवीन खरेदी करायची असेल, तर या 15 दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला त्या गोष्टी करणे टाळायचं आहे. पितृपक्षादरम्यान नवीन उपक्रम हा सुरू करायचा नाही. नवीन कपडे खरेदी करणे सुद्धा तुम्हाला टाळायचं आहे. अति महत्त्वाच्या गोष्टी जर नसतील तर तुम्हाला या 15 दिवसात करायच्या नाहीत. आणि हा कालावधी फक्त चिंतन आणि स्मरणासाठी आहे. जे आपले पितृलोक आहेत त्यांच्या स्मरणासाठी आहे. म्हणून या 15 दिवसात फक्त त्यांचे स्मरण करायचं आहे. आपल्याला पितृस्तोत्र हे रोज घरामध्ये मोबाईलमध्ये किंवा तुम्ही बोललात तरी चालतं. जर तुम्हाला येत नसेल तर मोबाईलमध्ये तरी तुम्ही हे पितृस्तोत्र रोज सकाळी संध्याकाळी एकदा तरी लावायचं आहे. आणि दक्षिणेकडे दिवा करून ठेवायचा आहे. रोज संध्याकाळी जरी तुम्ही एका टायमिंगला जरी ठेवला दक्षिणेकडे दिवा करून, तर ते दक्षिणेकडे ज्योत करायची त्याची आणि तो दिवा आपल्याला रोज ठेवायचा आहे या 15 दिवस. नंतर घरामध्ये स्वच्छता राखायची आहे. तुमचे घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवायचे आहे. कारण विशेषतः तुम्ही जे ते विधी करता ते क्षेत्र हे शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे. कोणतीही आध्यात्मिक कृती करण्यासाठी स्वच्छता आवश्यक मानली जाते. कारण त्यातूनच शुद्ध वातावरण तयार होत असतं. त्यानंतर आपल्याला दररोज प्रार्थना करायची आहे. घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी दररोज देवाची पूजा करून व्यवस्थितरित्या देवाला प्रार्थना करायची आहे. आणि पितृपक्षात दररोज आपल्या पूर्वजांना सुद्धा प्रार्थना करायची आहे. त्यांच्या स्मरणार्थ तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यांच्या शांती आणि आशीर्वादासाठी प्रार्थना करायची आहे. ही प्रथा दिवंगत आत्म्याशी संबंध दृढ करण्यासाठी मदत करते. पितृपक्षादरम्यान या प्रथांचे पालन करून तुम्ही तुमच्या पूर्वजांचा सन्मान करता आणि त्यांचा आशीर्वाद मिळवता. त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यास मदत करता आणि म्हणून कुटुंबातील जिवंत सदस्यांनी समृद्धी सुनिश्चित करता. म्हणून आपल्याला या 15 दिवसाचा काळ हा फक्त वर्षातून एकदा झालेला असतो. म्हणून या कालावधीमध्ये आपल्याला फक्त पूर्वजांचे स्मरण करायचं आहे आणि त्यांना अन्न पाणी द्यायचं आहे. रोज तर्पण करायचं आहे. सकाळी आंघोळ केल्यानंतर रोज सूर्याला पाणी घालायचं आहे आणि आपल्याला तर्पणसुद्धा करायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी हे जर 15 दिवस व्यवस्थितरित्या केला तर तुमचे पुढचा जो पूर्ण वर्ष असतं ते पूर्ण आनंदात आणि समृद्धीमध्ये जातं आणि तुमचे पूर्वजसुद्धा सुखात आणि समाधानी राहतात. अशा प्रकारे तुम्हाला या पितृपक्षामध्ये सेवा करायची आहे. तुम्ही जेवढी जास्त सेवा कराल तेवढी तुम्हाला पितृदोष हा मुक्त होऊन जाईल आणि घरामध्ये सुख शांती लाभून जाईल. म्हणून या 15 दिवसामध्ये आपल्याला पितरांची जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढं करायचं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लागण्यासाठी आपल्याला हे सर्व सेवा करायच्या आहेत आणि रोज आपल्याला पितृशांती स्तोत्र म्हणायचं आहे. तर बघा मित्रहो, आजची ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.